त्या केसेसची 90% फी देवीची असं मला देतात, 10% ते त्यांचे ऑफिस वे म्हणून ठेवतात. हो, इट सीम्स आय एम लकी. मला एक तुझ्यासारखी चांगली मैत्रीण आज भेटली. इतक्यात म्हणू नको. दोस्ती जरा जुनी होऊ दे, एकमेकांचं ओळख पटू दे, मग आपण बघू. तेवढं एवढं बोलणं त्यांचं जनरल होतच असताना खोदकर धावत धावत आले. सर, गाडी सापडली, अमितने ओळखली, त्याने हे केली गाडी, आम्ही ती फॉरेन्सिकला पाठवून दिली आहे. सगळे त्याचे ठसे बिसे काय काही मिळणार नाही आहे रे खोदकर, काही मिळणार नाही आहे. एवढा गावंढळ आणि गावठी नाही आहे रे सलीम, तो असा पुरावे ठेवून जाणारा माणूस नाही आहे तो. हां, आता मला त्याच्या गेमा सगळ्या माहिती असतात म्हणून सांगितलं तुम्हाला, बाकी काही नाही. पटवर्धन म्हणले, ॲश यू आर द लीडर. या केसमध्ये तू लिडिंग कर ना. मी डिक्लेअर करतो की ॲज ए क्रिमिनॉलॉजीमध्ये गोल्ड मेडल मिळालेली विद्यार्थिनी म्हणून मी युनिव्हर्सिटीकडनं तुला मागून घेतलं क्रिमिनल सायकॉलॉजीचा अभ्यास करण्याकरता. आणि जसं तुला मी सर्टिफाय करेन आणि मेडल द्यायचाही प्रयत्न कर, म्हणजे कमिशनरांच्या हस्ते सत्कार करायचाही प्रयत्न कर. छोड यार, दोस्ती केली आहे ना, दोस्तीत मी सगळं करते. चल, एवढं सांगितलंय तुला, म्हणलं मी कशाला हे करून. जा ना, देगवट छापा घाल, उस्मान आणि सलीमला पकड आणि विषय मिटवून टाक. मी नव्हेल, तुला आत्ता जर हवा असेल ना तर मी तुला सांगते, गफूरला तुला उचलायचं जर असेल ना, तुझ्याच चाळीत फ्लॅट नंबर 1 हेड कॉन्स्टेबल धर्मेश, त्याच्या इथं झोपलेला असेल तो आत्ता. जा घेऊन, मी येऊ? ओके, यू मे गो. अश्विनी निघून गेला. पटवर्धन उठले. पटकन त्यांनी शंका खरी का खोटी हे चेक करायचं म्हणून चाळीत गेले आणि 1 नंबरच्या याच्यात बघतात तर गफूर त्यांना रेड हँड सापडला. धर्मेश हवालदार कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल ड्युटीवर होता आणि गफूर त्याच्या घरात होता. गफूरला अटक केली. प्रकरणाचा गाजावाजा न करता गफूरला पूर्ण अटक केली हेही न सांगता ऑन पेपर लिहिलं की चाळीच्या आसपास भटकताना सापडला आणि उचलून त्याला गरम करायला सुरुवात केली. जी गोष्ट पटवर्धनांना माहिती होती त्या माहितीच्या आधारावर त्यांनी गफूरशी बोलायला सुरुवात केली. गफूर भाई, बचोगे नहीं? हाँ, एक हो सकता है, बताओ सलीम कहाँ है? लोगों ने सलीम को देखा है और वहाँ सामने वाले सीसीटीवी में सलीम कैप्चर हो चुका है. ठीक है, गाड़ी जिसकी चुराई है उसको भी हमने पकड़ लिया है. गफूर वैतागला. त्याच्या लक्षात आलं काहीतरी फुटलंय बेंड आपलं. तर म्हणलं, ठीक है ना साहेब. उसने गोली चलाई, उसने मारा, मैंने बताया. ये आपके पास कोई प्रूफ है? सलीम तुझा माणूस आहे, हा प्रूफ आहे माझ्याकडं. साहब, धर्मेश आपका आदमी है, लेकिन उसकी गैर मौजूदगी में मैं उसके घर में रहता हूँ, इसलिए मैं भी धर्मेश हो गया क्या? वो तो कहीं और रहने वाला, कभी कभार मिलने वाला, दोस्ती में रहने वाला. मैं तो उसके घर में रहता हूँ, उसकी बीबी के हाथ से खाना पीना करता हूँ. तो क्या आप ये कहेंगे कि मैं धर्मेश हूं? बात को समझो यार. हवा में गोली मत मार. ठीक है, मैं अभी देग बार पे हमला बोलने वाला हूँ. क्लब हाउस तेरा, देखते हैं वहाँ क्या क्या मिलता है.
ओ साहब, आपको देवेश का खूनी मांगता है ना, तो वो पकड़ो ना, अपना धंधे में क्यों घुस रहे हो? वहाँ तो को लोग पत्ते खेलने के लिए आते हैं। पत्ते खेलना, स्मोकिंग करना, ये कब से गुनाह हो गया है? हाँ, ड्रिंक लेते हैं, जिसके पास जो भी लेता है उसके पास जाके देखो, उसके पास लाइसेंस होगा तो वो दिखाएगा ना। लिकर का भी परमिट रहता है ना अपने ऊपर, परमिट के हिसाब से वो पी सकता है। हाँ, मैं वही देखने जा रहा हूँ कि किसके पास कौन कौन सा परमिट है और वो क्या क्या कर रहा है। अब वहाँ शराब के अलावा भी कुछ मिलता है क्या? जैसे स्मैक, हैश, अफ्रीका से आने वाला गफूर डचकला. पटवर्धन साहबला आपल्यापेक्षा काहीतरी जास्त माहिती आहे. साहब, एक काम करो, माल उधार, जो भी आपको मिलना है ना वहाँ से वो मिलने दो, वांदा नहीं. खाली उस्मान का मुझे एड्रेस बता दो, मैं आपको सलीम देता हूँ. इंटर एक्सचेंज ऑफर, देखो कैसा लगता है. गफूर, उस्मान के पास जो माल है उस माल की वजह से तूने देवेश को मार डाला. साहब, जिंदगी से उठ जाता मैं. पूरा कारोबार सब कुछ दाव पर लगाकर पैसा जमा किया था मैंने ये डील के वास्ते. तोपर्यंत खोतकरांनी देगवर घाट टाकली. तिथं असलेल्या बरेचसे प्रतिष्ठित लोकांना उचलून आणलेलं होतं आणि माल फारसा सापडला नव्हता. 4-5 मुली सापडल्या, त्यामुळं त्या याच्यावर बेसवर त्यांना कुंटणखानं चालवण्याची केस गफूरवर आरामात करता येत होती. गफूर कायद्याच्या पंजात व्यवस्थित अडकलेला होता, फक्त तो खुनाच्या पंजात अडकलेला नव्हता. 1-2 अल्पवयीन मुले असल्यामुळे पास्कोच्या खालती तो अंडर जात होता. बेकायदेशीररित्या पळून आलेल्या मुलींनी तक्रार केलेली असल्यामुळे तो त्या पवतही जात होता. इल्लिगल आर्म्स आणि हॅशमॅक्स आणि 302 मर्डर, या 3 ह्याच्यात तो काय अडकायला तयार नव्हता. पटवर्धनने सगळ्या बाजूंना हे करायचा प्रयत्न केला. मग इकडं त्यांनी देवेशची माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा कळलं की कधी काळी त्याचे वडील ऑनेस्ट ज्वेलर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या मागं यांनी पेढी चालवायला सुरुवात केलं. काही लोकांनी त्याला पेढीत दगाफटका केला. आर्थिक अडचणीत आलेला असताना वडिलांनी खूप पूर्वी घेऊन ठेवलेल्या त्या प्लॉटवर यांनी बंगला बांधून, कर्ज काढून बंगला बांधून देग क्लब हाऊसची स्थापना केली. या क्लब हाऊसमध्ये 50% पार्टनर गफूर होता, कारण बंगला बांधायला सगळा पैसा गफूरने वापरलेला होता. आणि प्लस नंबर 2चे सगळी माल पुरवठा आहे ते सगळं तो करत होता. देवेश स्वतः कधीच पुढे येत नव्हता. तो उजळ माथ्याने संभवित म्हणून समाजात वावरत होता, त्यामुळे तो अडकण्याचा प्रश्न नव्हता. म्हणल्यावर आता या सगळ्या प्रकारामध्ये ह्याला पकडायचा कसा? मीनवाईलमध्ये त्यांनी त्यांचे खबरे पसरवले, हे केले. एक दिवस बातमी आली, शहरापलीकडच्या टेकडीवर कुजट आणि कुबट वास येतोय म्हणून तक्रार आली. तिथले स्थानिक पोलीस तिथं गेले होते, पण पटवर्धनांना शंका आली म्हणून पटवर्धन गाडी काढून तिथं गेले. एक प्रेत सडलेलं होतं. प्रेत बघता क्षणी त्यांच्या लक्षात आलं 80% हा उस्मान आहे.